पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्रातर्फे जेव्हापासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पहिली लिस्ट या ठिकाणी आलेली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी लिस्ट कोणत्या तारीखपर्यंत या ठिकाणी लागणार आहे। आणि ज्या पण विद्यार्थ्यांचा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये सिलेक्शन झालं असेल तर त्या विद्यार्थ्यांची पुढची प्रोसेस त्या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे, कुठे त्यांना बोलावलं जाणार आहे, त्याचबरोबर ट्रेनिंग वगैरे कशा प्रकारे असणार आहे, त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी जी लिस्ट आहे हे कोणत्या तारीखपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे आणि पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याचबरोबर ज्या पण विद्यार्थ्यांना 70%, 80%, 90% अशा विद्यार्थ्यांचा कधीपर्यंत सिलेक्शन होणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा फॉर्म कोणत्या जिल्ह्यामध्ये भरला आणि तुम्हाला किती पर्सेंटेज आहे हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून मला सुद्धा या ठिकाणी एक अंदाज लागणार आहे की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणजे ॲव्हरेज या ठिकाणी मुलांना किती पर्सेंटेज आहे, चंद्रपूर डिव्हिजनमध्ये किती पर्सेंटेज वाले मुलं अजूनही जे शिल्लक आहे, त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किती मुलं या ठिकाणी किती पर्सेंटेज वाले मुलं अजूनही या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो वेटिंग आहे तर हे मला या ठिकाणी कळणार आहे, लक्षात ठेवा। तर हे कमेंट बॉक्समध्ये लिहा की तुम्हाला किती पर्सेंटेज आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला याबद्दल, ठीक आहे। तर पाहता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जेव्हापासून पहिली लिस्ट आली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की आता बस झाला, आता रिझल्ट लागला, आता काही लिस्ट लागत नाही, पण असं काही नाही आहे, ठीक आहे। तर हे पहिलीच लिस्ट आहे। तर यामध्ये सुद्धा काय असते, पहिली जी लिस्ट असते आणि तुम्ही बघितलं असेल तर 95च्या वरती त्यामध्ये भरपूर मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे। तर यामध्ये कसं आहे की पहिली जी लिस्ट असते तर पहिल्या लिस्टमध्ये जे काय करते भरपूर मुलं काय करते की स्वतःवरून फॉर्म भरून घेत असते मोबाईलमधून आणि पोरं या ठिकाणी पाहते की बा आपलं या ठिकाणी लिस्टमध्ये नाव येते काय, कोणी काय करते 95 पैकी 95 मार्क प्रत्येक विषयामध्ये 6 विषयामध्ये टाकून देते, ठीक आहे। तर झाले हे त्यांचे 95 मार्क या ठिकाणी असे सुन जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ते फक्त पाहते की आपण गंमत ते घेते की आपलं नाव येते का बा लिस्टमध्ये, ठीक आहे। तर असे भरपूर असे फर्जी मुलं जे आहे हे पहिल्या लिस्टमध्ये असते, एक लक्षात ठेवा। आणि ही दरवर्षी असते आणि यामधले जे सर्व जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला फसते, एक लक्षात ठेवा। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये यामधले पूर्ण मुलं या ठिकाणी बाहेर केल्या जाते आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा होत असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांनी फर्जीवाडा या ठिकाणी केलेला आहे तर त्यांचं जे त्या ठिकाणी समोर प्रॉब्लेम येऊ शकणार आहे, एक लक्षात ठेवा। तर पहिली जी लिस्ट या ठिकाणी लागले तर यामध्ये जे सर्वात जास्त फेक मुलं, एक लक्षात ठेवा, म्हणजे आपण यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 40% या ठिकाणी अशी मुलं असेल की त्यांनी स्वतःवरून त्या ठिकाणी 100 पैकी 100 टाकले, 100 पैकी 95% त्या ठिकाणी म्हणजे त्यांनी असे स्वतःवरून मार्क या ठिकाणी टाकले, असे मुलं त्यामध्ये जास्त, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ज्यांना खरंच इमानदारीनं पर्सेंटेज आहे त्या मुलांचं त्या ठिकाणी पहिल्या लिस्टमध्ये झालं नाही, एक लक्षात ठेवा। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची एकच लिस्ट या ठिकाणी लागत नाही, दोन्ही लागत नाही, तर जवळपास 6 ते 7 लिस्ट या ठिकाणी लागते। तर मला ह्या वर्षी तरी वाटते की 6 लिस्ट या ठिकाणी येऊ शकते, कारण की मागच्या वर्षीच्या सुद्धा भरतीच्या पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या 6 लिस्ट त्या ठिकाणी आलेल्या आणि ह्या वर्षी सुद्धा 6 लिस्ट येण्याची या ठिकाणी दाट शक्यता मला या ठिकाणी वाटत आहे। तर पहा, ज्या पण विद्यार्थ्यांचं पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला संयम ठेवायचा, कारण की दुसरी लिस्ट या ठिकाणी लागणार आहे, ठीक आहे। तर मी तुम्हाला आताच सांगून देतो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी लिस्ट कोणत्या तारखेला या ठिकाणी येणार आहे। तर पहा, जवळपास 10 एप्रिलच्या अंदर तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी लिस्ट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। रिझल्ट जे आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या सेकंड मेरिट लिस्टचा जो कटाप आहे हा जवळपास तुम्हाला 10 एप्रिलच्या अंदर या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। आणि जेव्हा पहिली लिस्ट या ठिकाणी लागली होती 22 मार्चला, त्याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की 23 मार्चच्या अंदर या ठिकाणी पहिली लिस्ट या ठिकाणी येणार आहे म्हणून, आणि ते खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आली सुद्धा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी जी लिस्ट आहे हे 10 एप्रिलच्या अंदर तुम्हाला पाहायला भेटणार आहे, कारण की ज्या पहिल्या लिस्टमध्ये ज्या मुलांचं सिलेक्शन झालं जवळपास 1400+ विद्यार्थ्यांचं पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं आहे आणि त्या लिस्टमध्येच त्या ठिकाणी तारीख दिलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची,
तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी तारीख त्यांनी दिली आहे तर 7 एप्रिल हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख दिलेली आहे। 7 एप्रिलपर्यंत मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी होणार आहे। आता ज्या मुलांचं लिस्टमध्ये त्या ठिकाणी नाव आहे तर त्यांची प्रोसेस कसं आहे, त्यांना कसं कळणार आहे की बा आपलं या ठिकाणी रिझल्ट लागलेला, आपलं या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे म्हणून। ज्या पण विद्यार्थ्यांचं लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर ईमेल येणार आहे तुम्हाला डिपार्टमेंटच्याकडून की ह्या तारखेला ह्या वेळेला ह्या जिल्ह्यामध्ये ह्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट घेऊन हजर राहता आहे ह्या टाईमला, ठीक आहे। आणि त्याचबरोबर तुमच्याला टेक्स्ट मेसेजसुद्धा येतो, ज्यांचं सिलेक्शन झालं डिपार्टमेंटच पाठवते आपल्याला टेक्स्ट मेसेज, जेव्हा आपण फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर दिला होता त्यावर, ठीक आहे, आणि ज्या ईमेल ID दिला होता त्याच्यावर। तर मोबाईल नंबरवर सुद्धा आपल्याला टेक्स्ट मेसेज पाठवते की बा डिपार्टमेंट पाठवते की ह्या तारखेला ह्या वेळेला आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी यायचं आहे म्हणून, ठीक आहे। तर अशा प्रकारे त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाते। आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दोनदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवक होतं। पहिल्यांदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते मुलांचा, पहिलं डॉक्युमेंट झालं की दुसरं सुद्धा नॉर्मल त्या ठिकाणी असते। तर पहिले जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते तर ते सुद्धा एकदम बारीक असते, लक्षात ठेवा। आपण जेव्हा फॉर्म भरताना काही मिस्टेक जरी झाली असेल तुमच्या नावा वगैरेमध्ये तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला रिजेक्ट त्या ठिकाणी केला जाऊ शकतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहिले जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते तर एकदम ते बारीक तपासल्या जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ते सर्व आपलं चेक केल्या जाते पहिल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये। तर त्यामध्ये जे असे फर्जी मुलं सुद्धा सापडते ज्यांनी स्वतःवरून फेक माहिती त्यामध्ये दिलेली आहे तर ते मुलं सुद्धा त्यामध्ये सापडते। त्यामुळे भरपूर मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जात नाही आणि त्या जागा रिक्त राहते आणि दुसरी लिस्ट त्या ठिकाणी लावली जाते, ठीक आहे। तर असे जे विद्यार्थी मिळवणं 6 लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। पहिली दुसऱ्या लिस्टमध्ये जर आपलं नाव नाही आलं तर तिसऱ्या लिस्टमध्ये नाही आलं तर आपल्याला संयम ठेवायचा, कारण की 6 लिस्ट लागणार आहे। तर जसजशा लिस्ट या ठिकाणी लागणार आहे तसा कटअप या ठिकाणी कमी जाणार आहे। आता दुसरी लिस्ट लागणार आहे, दुसऱ्या लिस्टचा कटअप थोडा कमी जाणार आहे पहिल्या लिस्टपेक्षा, आणि दुसऱ्या लिस्टपेक्षा तिसऱ्या लिस्टचा कटअप कमी जाणार आहे, तिसऱ्या लिस्टपेक्षा चौथ्या लिस्टचा कटअप कमी जाणार आहे, चौथ्या लिस्टपेक्षा 5व्या लिस्टचा कटअप कमी जाणार आहे, 5व्या लिस्टपेक्षा सुद्धा 6व्या लिस्टचा कटअप या ठिकाणी कमी जाणार आहे। जसजशा लिस्ट लागणार आहे तसतशा कटअप कमी जाणार आहे, ठीक आहे। तर जून महिन्यापर्यंत ह्या लिस्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। जून महिन्यापर्यंत ह्या 6 लिस्ट या ठिकाणी येणार आहे। तर संयम तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता ज्या विद्यार्थ्यांना 60% असेल, 70% 80 असेल, 80% असेल, 90% असेल, याच्यावर तर याच्या तुम्ही अंदर असाल म्हणजे 60%, 70%, 80%, 90% एवढे जर तुम्हाला पर्सेंटेज असेल तर तुमचं सिलेक्शन कधीपर्यंत होणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, काही ठिकाणी कमी सुद्धा जातो, ठीक आहे, कोणकोणत्या कॅटेगरीचा, जसं ST कॅटेगरी झालं, ST कॅटेगरीचं सुद्धा 85 झालं, 80 झालं असं कटअप जाते। PWD कॅटेगरी झालं त्याचा सुद्धा 75, 70 अशा प्रकारे कटअप जातो, ठीक आहे, 80 झालं अशा प्रकारे कटअप त्या ठिकाणी जातो। कोणकोणत्या कॅटेगरीचा कमी जातो कोणकोणत्या ठिकाणी, ठीक आहे, आणि कोणकोणत्या ठिकाणी कटअप कमी सुद्धा जातो आणि कोणकोणत्या ठिकाणी कटअप जास्त सुद्धा जातो, एक लक्षात ठेवा। ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं काहीच त्या ठिकाणी अर्ध आले नाही, खूप कमी अर्ध एखाद्या ठिकाणी आले तर नक्की त्या ठिकाणी कटअप कमी जातो, एक लक्षात ठेवा। जसं 2022ला जे कटअप लिस्ट लागली होती तर त्यावेळेस गोवा डिव्हिजनचा जो कटअप गेला होता तर त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो ST कॅटेगरीचा जो कटअप गेला होता फक्त 45 गेला होता, UR कॅटेगरीचा जो कटअप हा 55 ते 60 वर गेला होता, OBC कॅटेगरीचा सुद्धा कटअप 60 वर त्या ठिकाणी गेलेला होता, ठीक आहे, UR कॅटेगरीचा सुद्धा कटअप 60 वर त्यावेळेस गेलेला होता, ठीक आहे। तर कधी या ठिकाणी कटअप कमी सुद्धा लागते। तर एवढं जे आपल्याला या ठिकाणी नशिबावर ठेवायचं, एक लक्षात ठेवा। तर ज्यावेळेस 2022ला भरपूर मुलांचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं, म्हणजे जवळपास 50%, 60% असं त्या ठिकाणी मुलांचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालं होतं। तर तुम्हाला या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो संयम ठेवायचा, कारण की पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, तर डायरेक्ट आपल्याला 10वीच्या पर्सेंटेजवर डायरेक्ट आपल्याला बोलावलं जाते आणि डायरेक्ट जॉईनिंग त्या ठिकाणी दिलं जाते, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे हे प्रोसेस असणार आहे, ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 2 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ट्रेनिंगला सुद्धा त्यांना बोलावलं जाणार आहे। तर ट्रेनिंगमध्ये सुद्धा तेच काम करावं लागते जे ग्रामीण डाक सेवकमध्ये करावं लागते, ठीक आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी, इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।